ही पौर्णिमा थोडासा अजून एक अवघड आस्पेक्ट घेऊन येते, जो आता कुंभ राशीत आहे त्याला ती स्क्वेअर आस्पेक्ट. हे जे टेन्शन आहे ते आपल्याला आधी मिळणारं जे काही कम्फर्ट, डेस्टाइंड किंवा कार्मिक पाथ जो आहे, जो आपल्याला प्रगतीकडे नेणार, राग असेल, दुःख असेल, फ्रस्ट्रेशन असेल, हे सगळं असं आतमध्ये दडल्यासारखं फिलिंग आहे. ह्या दोन वेगळे स्पीड एकत्र आल्यावर ते जे काही तणाव तयार होतोय तो म्हणजे हा जे काही अपोजिशन तयार झालंय त्याच्यामुळे मास रिॲक्शन्स, सडन ओपिनियन्स आणि अनप्रेडिक्टेबल सोशल बिहेवियर. युरानस जो आहे तो कलेक्टिव्हली शॉक देणारा प्लॅनेट. अनएक्सपेक्टेड वेदर पॅटर्न्स म्हणजे बिन आयडियाज, म्हणजे लाईट बल्ब मोमेंट्स आपल्याला अनुभवायला. मूल्य खूप बदलतील, आपल्या व्हॅल्यूज खूप बदलतील. म्हणजे आपले जी काही मतं आहेत प्रेमाबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल, इवन फायनान्शियल गोष्टींबद्दल, प्रायोरिटीज बरोबर जे घडतंय त्याच्या खाली काय होतंय ते आपल्याला तो दाखवून देण्यासाठी मदत करणार. नमस्कार, न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या पॉडकास्टमध्ये आपण डिसेंबरचं ग्रहमान बघणार आहोत. हा सेगमेंट 1 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंतचा असणार आहे. तर आता बघूयात की डिसेंबरमध्ये काय आपल्याला ग्रहतारे मेसेजेस देत आहेत. तर 1 डिसेंबरला प्लुटो जो आत्ता मकर राशीत आहे तो शुक्राला सेक्स्टाईल अस्पेक्ट करतोय, 60 अंशाचा कोन करतोय. अगदी टाईटली एकमेकांना तो सेक्स्टाईल फॉर्म होतोय. तुम्ही फिगरमध्ये बघू शकता 1 डिग्रीचाच डिफरन्स आहे. तर शुक्र जो आत्ता वृश्चिक राशीत आहे त्याला एक इंटेन्सिटी असते, प्रेमामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, विचारांमध्ये असेल. त्याला लॉयल्टी एक्सपेक्टेड असते आणि त्याला सत्य जाणून घ्यायचं असतं. आणि मकर राशीतला प्लुटो जो आहे तो प्रॅक्टिकल आहे, तो ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणारा आहे आणि दूरवरपर्यंत रिस्ट्रक्चर करणार आहे आपलं आयुष्य. त्यामुळे हे कॉम्बिनेशन काय सांगतंय, तर तुमचं जे काही भावनिक सत्य आहे, तुमचं म्हणणं आहे ते फेस करा, स्वतःलाच ते सांगा आणि जे काही तुमचे नातेसंबंध आहेत ते जास्त दृढ करा आणि तुमच्या व्हॅल्यूज आणि तुमचे फायनान्सेस हे रिस्ट्रक्चर करा, पण ते रिअलिस्टिकली करा. कारण दोन्ही साईन बऱ्यापैकी प्रॅक्टिकल असतात. मकर रास्त असते, वृश्चिकही प्रॅक्टिकल साईन आहे. त्यामुळे रिअलिस्टिक चेंजेस घडणं तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या इमोशनल ट्रूथमध्ये आणि फायनान्सेसमध्ये आणि तुमची मूल्य जी आहेत त्याच्यामध्ये, हे सगळं घडणं अतिशय आवश्यक आहे. तर आपण ही एनर्जी कशी यूज करू शकतो, तर फायनान्सेसबद्दल असतील किंवा इमोशनल गोष्टी असतील त्याच्याविषयी प्रामाणिकपणे बोलायला पाहिजे आहे. नंतर आपली जी काही भावनिक जवळीक आहे त्याच्यामधली जी प्रामाणिकपणा आहे तो जास्त दृढ व्हायला पाहिजे आहे. आणि आपण आपले फायनान्सेस रिऑर्गनाईज करू शकतो. जर का काही लोन असतील किंवा इतर काही देणी असतील तर ती पण क्लिअर करण्यासाठी ही एनर्जी खूप चांगली मदत करू शकते. आणि इमोशनल पॉवर स्ट्रगल असतील काही नात्यांमध्ये तर ते पण सोडून द्यायला पाहिजे आहेत. ऑफकोर्स आपण या दरम्यान इनर हिलिंग किंवा एखादं शॅडो वर्क, म्हणजे आपल्यातले जे काही निगेटिव्ह पॅटर्न आहेत ते सॉफ्टली, कारण हा सॉफ्ट आस्पेक्ट आहे, हा काही हार्ड आस्पेक्ट नाही आहे, हा आपल्याला मदत करणारा आस्पेक्ट आहे. त्यामुळे हळूवारपणे आपण आपल्यातल्या निगेटिव्ह गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. तर आता 1 डिसेंबरलाच एक ग्रँड ट्राईन म्हणजे त्रिकोणाचा आकार तयार होतोय. तो कर्क राशीतला गुरु, नंतर तुळ राशीतला बुध आणि शनी जो आता मीन राशीत आहे, या तिघांमध्ये तयार होतोय. त्याचा अर्थ असा होतो की कर्केतला ज्युपिटर हा आपल्याला आपलं जे काही एकमेकांची काळजी घेणं, केअरिंग, नर्चरिंग असेल किंवा आपल्या होम आणि फॅमिली रिलेटेड जे आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला ब्लेसिंग्स देतोय. आणि बुध म्हणजे सगळ्या प्रकारची कम्युनिकेशन, पर्सनल असतील, बिझनेस असतील, बिझनेस कॉन्ट्रॅक्ट्स असतील, स्टडीज, ट्रॅव्हल किंवा आपल्या जो लोकल एरिया असतो तिथे सगळ्याशी तो कनेक्टेड असतो, बुध जो असतो तो. आणि ओव्हरऑल आपल्याला आपलं रॅशनल जे थिंकिंग आहे किंवा आपण एकमेकांना सोशली जे कनेक्ट करतो ते रिप्रेझेंट करतो. आणि मीन राशीतला जो शनी आहे तो आपल्या भावनांना शिस्त देतोय सध्या, किंवा आपल्या स्पिरिच्युअलिटीला पण एक शिस्त आणतोय. म्हणजे आपल्या काही नित्यनेम असतील तर ते करायला तो आपल्याला भाग पाडतोय किंवा आपल्याला डिटॅच होऊन कसं एक काळजी घ्यायची हे शिकवतोय. आणि थोडासा आपल्याला आपल्या ह्या इमोशनल किंवा स्पिरिच्युअल गोष्टी, ज्या सटल इमोशन्स आहेत त्याला प्रॅक्टिकल बनवतोय. तर असे जर का हे तिघं जण एका चांगल्या अस्पेक्टमध्ये एकत्र आले
तर काय होऊ शकतं, तर ही एक स्मूथ आणि स्टॅबिलायझिंग एनर्जी तयार होतीये. त्याच्यामुळे आपलं थिंकिंग क्लिअर होईल, आपल्याला भावनिकरित्या स्थिर राहून मग निर्णय घेता येतील. आणि ही एनर्जी जी आहे ती क्लॅरिटी आणणार आहे आपल्याला. थोडीशी आपल्यात डिप्लोमसी डेव्हलप होईल, कारण प्रत्येक गोष्ट आपण भावनेच्या आहारी जाऊन नाही मॅनेज करू शकत. त्यामुळे थोडीशी डिप्लोमसीची गरज आहे, ती येईल. मॅच्युअर डिसिजन मेकिंग होईल. नंतर घराच्या रिलेटेड किंवा फॅमिलीच्या रिलेटेड किंवा ओव्हरऑलच केअर गिव्हिंग, ज्याला काळजी घेणं म्हणतोय ते, आणि कम्युनिकेशन प्रोजेक्ट्स, ह्या सगळ्याच्या रिलेटेड काही स्टेबल ॲग्रीमेंट्स होऊ शकतात ह्या एनर्जीमुळे. मग आपण ही एनर्जी कशी वापरू शकतो, तर एखादं जर का कॉन्ट्रॅक्ट्स असेल तर ते आपण आत्ता या दरम्यान साईन करू शकतो. बुध पण आता मार्गी झाला आहे. साधारणतः एक 4 ते 5 दिवसाचा जर का गॅप सोडली, म्हणजे साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर जर का आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं तर ते नक्की बेनिफिशियल होईल. हा ॲस्पेक्ट जरी 1 तारखेला सुरू होत असला तरी तो काही दिवस राहणार आहे. नंतर तसंच आपण काही निगोसिएशन्समध्ये असू तर त्यासाठी पण हा काळ चांगला आहे. नंतर भावनिक मर्यादा दाखवून देण्यासाठीचा पण हा काळ चांगला आहे, म्हणजे आपण इमोशनल बाउंड्रीज सेट करू शकतो. आणि तुमची नाती ही समानतेच्या दृष्टीने डिस्कस करण्यासाठी पण हा काळ चांगला आहे. आपण एक भविष्याच्या दृष्टीने काहीतरी प्लॅनिंग पण ह्या दरम्यान चांगल्या प्रकारे करू शकतो. तर असा हा सुंदर ॲस्पेक्ट आहे आणि तो साधारण 8-10 दिवस तरी चालतो. नंतर 4 डिसेंबरला पहाटे ऑलमोस्ट 5 डिसेंबर असं धरायला हरकत नाही आहे, त्या दिवशी पौर्णिमा होती आहे आणि ती वृषभ राशीत होती आहे. सूर्य त्यावेळेस वृश्चिक राशीत असेल, कारण वृषभ आणि वृश्चिक हा ॲक्सिस आहे. आणि जेव्हा ही पौर्णिमा वृषभ राशीत होती आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला स्टॅबिलिटी आपल्या आयुष्यात असणारी आणि आपल्याला हवी असलेली इमोशनल डेप्थ त्यामध्ये काहीतरी आपल्याला जाणवणार आहे. कारण वृषभ राशी जी आहे तिला शांतता हवी असते, स्टॅबिलिटी हवी असते, पण वृश्चिक राशीला मात्र सत्य हवं असतं. आणि कुठलीही पौर्णिमा जी असते ती नेहमी एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेणारी असते. एक प्रकारे आपण निचरा होईल, काही गोष्टी क्लिअर होतील या पौर्णिमेच्या दरम्यान. काही गोष्टींबाबत डिसिजन घेऊ शकू आणि त्या गोष्टी असतील आपले फायनान्सेस, आपले प्रॉपर्टी, पोझेशन्स, ह्या रिलेटेड काहीतरी डिसिजन्स घेतला जाईल. आणि पौर्णिमा आहे त्यामुळे थोड्याशा भावना तीव्र असू शकतात आणि त्या आपल्या इमोशन्स आणि आपल्याला हवी असलेली सिक्युरिटी ह्यामध्ये थोडासा तो तणाव आणि ती तीव्रता असेल. हा जो काही टॉरस स्कॉर्पिओ म्हणजे वृश्चिक आणि वृषभेचा जो ॲक्सिस आहे त्याला फायनान्शियल ॲक्सिस पण म्हणतात. त्यामुळे आपण एखाद्या फायनान्शियल मॅटरबद्दल पण काहीतरी कल्मिनेशन एक्सपिरियन्स करू, म्हणजे ती गोष्ट काहीतरी पूर्ण होईल. म्हणजे एखादी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा लोनला अप्लाय केलं असेल तर ते होऊ शकतं, किंवा एखादं फायनान्शियल डील आपण क्लोज करू शकतो, किंवा प्रॉपर्टी रिलेटेड मॅटर पण आपण क्लोज करू शकतो. म्हणजे हे चांगल्या गोष्टी घडू शकतात अशा की आपण एक काहीतरी विचारपूर्वक एक निर्णय करून त्या गोष्टी फायनल करू शकतो. ही पौर्णिमा थोडासा अजून एक अवघड ॲस्पेक्ट घेऊन येते, ते म्हणजे राहू जो आता कुंभ राशीत आहे त्याला ती स्क्वेअर ॲस्पेक्ट करते. स्क्वेअर ॲस्पेक्ट थोडासा टेन्शन देणारा असतो पण त्यातनं मार्ग पण दाखवणारा असतो. त्यामुळे हे जे टेन्शन आहे ते आपल्याला आधी मिळणारं जे काही कम्फर्ट किंवा सुविधा होत्या ते, आणि आपल्याला भविष्यात काय जे करायचं आहे आणि त्याच्यासाठी हा कम्फर्ट सोडायचा आहे ह्या रिलेटेड हे काहीतरी टेन्शन असू शकतं. डेस्टाइंड किंवा कार्मिक पाथ जो आहे, जो आपल्याला प्रगतीकडे नेणार आहे त्या दिशेने आपल्याला पुढे ढकलतीये. एक अजून अवघड ॲस्पेक्ट थोडासा येतोय, तो म्हणजे मीन राशीतला शनी हा वृश्चिक राशीतल्या मंगळाला स्क्वेअर करतोय. पुन्हा एकदा अवघड ॲस्पेक्ट आहे. आता वृश्चिकेतला मंगळ हा खूप स्ट्रॉंग असतो, तो कारण स्वतःच्या राशीत असतो त्यामुळे त्याला तिथे खूप पॉवर असते आणि त्या मंगळाला इंटेन्सिटी हवी असते. पण मीन राशीतला जो शनी आहे तो म्हणतो नाही, तुला समर्पण करायला लागेल, तुला पेशन्स ठेवायला लागेल थोडासा. त्यामुळे थोडं असं होऊ शकतं की आपल्याला जे काही जुने भावनिक दुःख आहेत ते पुन्हा वर येणार, किंवा काही कार्मिक रिलेशनशिपचे पॅटर्न्स दिसणार. म्हणजे नात्यांमधले हे जे पॅटर्न्स आहेत, जे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण एकसारखीच लोक आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट करतो, तर हे पॅटर्न थोडेसे पुन्हा आपल्याला अनुभवायला मिळतील.
किंवा आपण मागे काही पूर्वी घेतलेला डिसिजन असेल, मग तो चुकला असेल तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण आपल्याला फेस करायला लागतील, म्हणजे त्याचे परिणाम भोगायला लागतील. आणि जे काही आपण आतमध्ये दडवलेलं भावनिक सत्य आहे, आपल्याला काय वाटतंय इमोशनली, ते आहेत ते आपल्याला फेस करायला लागेल, ते आपल्याला सामोरं जायला लागेल त्या दुःखाला किंवा त्या भावनांना. त्यामुळे असं फिलिंग साधारण त्यावेळेला असेल की आतमध्ये खूप काहीतरी दाबून ठेवलंय आपण आणि ते अनकंट्रोलेबल होतंय. आतमध्ये असं दुःख दाबून ठेवल्यासारखं फिलिंग आहे. राग असेल, दुःख असेल, फ्रस्ट्रेशन असेल, हे सगळं असं आतमध्ये दडल्यासारखं फिलिंग येईल. आणि याचं मुख्य कारण म्हणजे सॅटर्न हा स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे, तर मंगळ हा फास्ट आहे, त्याला खूप प्रगती करायची असते. आणि सॅटर्न म्हणतो नाही, शांततेने घ्यायचं. तर ह्या दोन वेगळे स्पीड एकत्र आल्यावर ते जे काही तणाव तयार होतोय तो म्हणजे हा पॅटर्न आहे. आणि स्क्वेअर पॅटर्न म्हणजे नो मिडल ग्राउंड, धिस वे ऑर दॅट वे, म्हणजे माय वे ऑर हायवे असा प्रकारचा तो स्क्वेअर पॅटर्न असतो. पण त्याच्यातनं काहीतरी आपल्याला मार्ग सापडतो, एवढं नक्की. थोडासा तणावातनं जातो पण मार्ग सापडतो आपल्याला. त्यामुळे हा थोडासा तणावपूर्ण पॅटर्न असणार आहे. कदाचित काही गोष्टी ज्या आपल्याला अपेक्षित आहेत की आता व्हायला पाहिजे तर त्या जास्त काळ लागू शकतो. नंतर काही डिलेज, म्हणजे बाहेरच्या गोष्टींमध्ये पण डिले होऊ शकतात. आतमध्ये पण आपल्याला खूप असा म्हणजे रेजिस्टन्स जाणवेल काही गोष्टींच्या बाबतीत की हे नाही करावंसं वाटत आहे वगैरे. ओव्हरऑलच आयुष्य स्लो डाऊन झाल्यासारखं वाटेल, कारण की त्याच्यामध्ये एक शिकवण आहे, ती म्हणजे इमोशनल डिसिप्लिनची, की शांततेनेच गोष्टी घेतल्या तर त्या चांगल्या होतात, हे सांगणारी ही थोडासा पॅटर्न आहे. आणि तीच शिकवण आपल्याला घ्यायची आहे या पॅटर्नमधनं, कितीही जरी ताण आला तरी, की आपल्याला क्लॅरिटीमधनंच ॲक्शन्स घ्यायच्या आहेत आणि भावनेच्या आहारी जाऊन किंवा भावनेचा अतिरेक करून इम्पल्सिव्हली काही करायचं नाही आहे, हेच आपल्याला हा पॅटर्न शिकवतोय. सो आपल्याला मग या दरम्यान आपल्याला खूप राग, फ्रस्ट्रेशन, डिलेज किंवा इमोशनल प्रेशर असं सगळं जाणवू शकतं. मग आपण ह्या दरम्यान काय काळजी घेऊ शकतो, तर स्वतःला खूप पुश करू नका. एक शांततेने पण स्टेडी प्रोग्रेस करत राहा. नंतर असे काही कामं की ज्याच्यामध्ये खूप फोकस लागतोय किंवा खूप डिसिप्लिन लागतोय, अशी कामामध्ये तुमची एनर्जी चॅनलाइज करा. म्हणजे मग ती जी काही साचलेलं आहे ते त्या कामामध्ये त्याचा निचरा होईल. त्यामध्ये आपल्याला एक्सरसाइज वगैरे पण चांगला करता येतो, कारण ती मंगळाची एनर्जी असते ती, आणि त्याला एक डिसिप्लिन दिला आपण, जर का एखादी शिस्त दिली व्यायामाची, तर ते पण चांगलं होऊ शकतं. एखादं मेंटल वर्क आहे की ज्याच्यात खूप फोकस आणि डिसिप्लिन लागणार आहे, ते पण आपण करू शकतो. आणि भांडणं तर नाहीच करायची आहेत, आर्ग्युमेंट्स अवॉइडच करायचे आहेत या दरम्यान, त्याचा त्रासच होणार आहे. आणि हाच अस्पेक्ट जर का आपण मंडेन लेवलला, म्हणजे वर्ल्ड ॲस्ट्रॉलॉजी लेवलला, नेशन लेवलला बघितला, तर त्याचा अर्थ काय होतो, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम्स ज्या आहेत त्या स्लो डाऊन होऊ शकतात. म्हणजे आपल्याला जर का काही कामं असतील सरकारी ऑफिसेसमध्ये, तर त्याच्यामध्ये डिलेज नक्कीच जाणवू शकतात, कारण ते लोक त्यांच्या सिस्टीम स्लो झाल्या असल्यामुळे म्हणा किंवा इतर काही अडचणींमुळे. आणि ओव्हरऑलच आजूबाजूला आपल्याला जाणवेल सोसायटीमध्ये की एक इमोशनल टेन्शन तयार झालं, एक प्रेशर आहे इमोशनल. सगळेच लोक भावनेच्या अतिरेक करतायत किंवा भावनेच्या आहारी गेलेले आहेत, असं कलेक्टिव्हली इमोशनल टेन्शन जाणवेल. काही हिडन क्राईम्स, म्हणजे लपलेले जे काही गुन्हे आहेत किंवा स्कॅन्डल्स आहेत, ते पण बाहेर येऊ शकतात. आणि जनरली हे टेन्शन तरुण वर्गांमध्ये किंवा जे कामगार वर्ग आहे त्याच्यामध्ये हे फ्रस्ट्रेशन जास्त जाणवेल. तसंच मिलिटरी किंवा सिक्युरिटी मॅटर्स जे आहेत त्याच्यात पण डिले होऊ शकतात. काही वेळेला वॉटर रिलेटेड इश्यूज पण जाणवू शकतात, आणि म्हणजे पाण्याच्यावरनं काही वादविवाद वगैरे पण होऊ शकतात, किंवा पाण्याच्या रिलेटेडच ओव्हरऑल काही प्रॉब्लेम्स जाणवू शकतात. आणि वृश्चिक रास असल्यामुळे थोडासा व्हायलन्स किंवा इंटेन्सिटी पण काही ना काही कारणाने आपल्याला त्या दरम्यान ऐकायला मिळेल, अनुभवायला मिळेल किंवा आपल्यासमोर घडेल. आणि आपली सायकोलॉजिकल, मानसिक आरोग्य याविषयी एक नेशन लेवलला किंवा ओव्हरऑलच ग्लोबल लेवलला चर्चा घडून येतील. म्हणजे हे जाणवेल लोकांना आणि त्या रिलेटेड लोक बोलत राहतील की मानसिक आरोग्य जपणं किती गरजेचं आहे. तर हे असं तुम्ही आजूबाजूला किंवा आपल्या नेशन लेवलला, ग्लोबल लेवलला आपण अनुभवू शकतो.
हा आस्पेक्ट साधारणतः 8 ते 10 दिवस चालू असणार आहे. अलीकडे पलीकडे असे अनुभव आपल्याला येत राहतील. त्याच दिवशी कर्क राशीतला गुरु जो आहे तो वृश्चिकेतल्या शुक्राला पण थोडासा एक अवघड आस्पेक्ट करतो. दिवस एखादा असा भावनिकरित्या नाजूक असलेला टेंडर इमोशनल दिवस असू शकतो. त्यामुळे काहीही मनाला लावून घेऊ नका, फार पर्सनली घ्यायचं नाही किंवा खूप ओव्हर रिॲक्ट पण व्हायचं नाहीये. आणि शुक्र इन्व्हॉल्ड आहे त्यामुळे काहीतरी ओव्हर स्पेंड पण करायची गरज नाहीये. थोडासा तो दिवस गेला म्हणजे जाईल, म्हणजे हाही दिवस जाईल असं विचार करून शांत राहायला पाहिजे आहे. पुन्हा त्याच दिवशी म्हणजे एक साधारणतः लक्षात येत असेल तर ही पौर्णिमा एक थीम घेऊन येते, तर त्या थीमच्याच रिलेटेड सगळे ॲस्पेक्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. असाच एक ॲस्पेक्ट आहे पण तो जरा चांगला आहे की कायरॉन जो आता मीन राशीत आहे तो वृश्चिकेतल्या मंगळाला ट्राईन ॲस्पेक्ट करतोय. सॉफ्ट ॲस्पेक्ट आहे, चांगला ॲस्पेक्ट आहे. त्यामुळे ज्या काही भावना आपल्या उचंबळून आलेल्या असतील पौर्णिमेच्या दरम्यान, हायटंड झालेल्या असतील आणि शनी आणि मार्समुळे पण खूप असं फ्रस्ट्रेशन वाढलं असेल किंवा शुक्र आणि गुरु यांच्यामुळे आपल्याला खूप इमोशनल वाटत असेल, तर हा आस्पेक्ट जो आहे कायरॉन आणि मंगळातला तो आपल्याला ह्या सगळ्याचं हिलिंग देणार आहे. त्यामुळे आपल्या भावनांचा निचरा होऊन जाणार आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोंधळातनं आपण भावनिकरित्या खूप स्ट्रॉंग होणार आहोत. कायरॉन आणि मंगळ ही जी काही एनर्जी एकत्र आली आहे चांगल्या प्रकारे, त्यामुळे आपल्या अश्रूंना वाट मिळेल आणि खूप हलकं झाल्यासारखं वाटेल आपल्याला, म्हणजे लाईटर फिलिंग येईल आणि आपण स्वतःच्या मनात जे काही दडलेलं असेल ते आपण खूप चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करू शकू. म्हणजे ओव्हरऑल बघता ही सगळी इमोशनल डिटॉक्स एनर्जी आहे. म्हणजे त्या दरम्यान सगळ्या प्रकारचा निचरा होऊन जाणार आहे भावनांचा आणि सगळी गुंतागुंत जी काही आहे ती सगळी मोकळी होणार आहे. हा खूप असा सॉफ्ट जेंटल आहे पण पॉवरफुल आस्पेक्ट आहे. त्यामुळे पर्सनल लेवलला आपण असं आपल्या मनात विचार असतील की माफ करावं स्वतःला आणि दुसऱ्यांना पण, की सोडून द्यावं जे झालंय त्याबद्दल आपण मनात काही सल नाही ठेवायचा. किंवा आपण एखादी थेरपी घेत असू किंवा स्वतःवर काम करत असू तर त्याच्यामध्ये पण आपल्याला काही चांगले ब्रेकथ्रूज मिळू शकतात. म्हणजे आपल्याला चांगल्या काहीतरी मार्ग दिसू शकतात. आणि साधारणतः एक हळवेपणा असेल, जी काही आपण इंटेन्सिटी इमोशनल पौर्णिमेच्या दरम्यान अनुभवली असेल तर त्याच्यानंतर आलेला एक हळवेपणा असेल. आपल्याला पूर्वी केलेल्या ज्या काही चुका असतील त्या आपण ॲक्सेप्ट करू किंवा आपलेच इमोशनल पॅटर्न्स जे डीप आहेत, खूप खोलवर रुतलेले आहेत, त्याचं आपल्याला एक वेगळ्या प्रकारे अंडरस्टँडिंग येऊ शकतं. सो ओव्हरऑल लोक, आपल्या आजूबाजूची लोक किंवा आपण सुद्धा थोडंसं डोळ्यात पाणी आणलेलं असेल किंवा आपण खूप हळवेपणाने बोलत असू, अपोलोजाईज करत असू आणि एक अशी सहानुभूतीची, करुणेची एक अशी वेव्ह तयार झालेली असेल आजूबाजूला, कारण सगळ्यांनाच त्या भावना खूप अतिरेक होऊन मग त्याच्यातनं ही अशी हळूवार एनर्जी तयार झाली आहे. त्यामुळे असं लक्षात येते की मंगळ आणि शनीमुळे जे काही टेन्शन बिल्ड झालं होतं त्याला ही एनर्जी बॅलन्स करते. हे बरोबर एकमेकांना सपोर्ट करणारे आस्पेक्ट आहेत. आता 6 डिसेंबरला गुरु जो अजूनही वक्री आहे तो वक्रीच असणार आहे, पण तो मिथुन राशीमध्ये एंटर होणार आहे आणि तो तिथे 11 मार्चपर्यंत असणार आहे. 11 मार्च 2026 पर्यंत 20 डिग्रीपर्यंत तो मागे जाणार आहे आणि मग तिथनं पुढे तो मार्गी होणार आहे 11 मार्चला. जेव्हा तो मिथुन राशीत जाईल त्यामुळे असं होईल की आपल्याला जे काही आत्तापर्यंत इमोशनल लाईफ हायलाईट होत होतं आपलं, त्याच्याऐवजी आपल्याला आता रॅशनल थिंकिंग हायलाईट होईल. म्हणजे मग आपली कॉन्व्हर्सेशन्स, आपलं लर्निंग, रायटिंग किंवा लोकांबरोबर आयडियाज शेअर करणं, कनेक्ट करणं, हे सगळं पुन्हा एकदा फोकसमध्ये येऊ शकतं. मग आपण ह्या दरम्यान काय करू शकतो, जेव्हा पुन्हा एकदा गुरु मिथुन राशीत जाणार आहे तेव्हा जी काही चर्चा असेल, जुन्या चर्चा ज्या अर्धवट राहिल्या असतील किंवा जी कॉन्व्हर्सेशन्स पूर्ण नाही होऊ शकली, काही आयडियाज शेअर करायच्या राहून गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा रिस्टार्ट करू शकतो. प्रोजेक्ट्समध्ये मेंटल क्लॅरिटीची आवश्यकता होती किंवा गरज वाटत होती ते प्रोजेक्ट परत एकदा रिव्हिजिट करू शकतो. नंतर आपला फोकस लर्निंग, रायटिंग आणि टीचिंगवर पुन्हा एकदा येईल. तेव्हा आपण आपले स्टडी प्लॅन्स किंवा आपली शेड्यूल्स किंवा आपली इन्फॉर्मेशन सगळी ऑर्गनाईज करू शकतो, कारण आपल्या डोक्यात क्लॅरिटी येईल आणि गुरु तिथे आपल्याला ब्लेसिंग्स देणार आहे, जे मिथुन राशीच्या रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत तिथे.
आणि तसंच आपण आपल्या भावंडांबरोबर रिकनेक्ट होऊ शकतो किंवा आपले जुने मित्रमैत्रिणींबरोबर रिकनेक्ट होऊ शकतो आणि ओव्हरऑलच आपलं नेटवर्किंगकडे जरा जास्त कल होईल तेव्हा. त्याच दिवशी बुध जो आहे तो वृश्चिक राशीमध्ये, जो आधी तूळ राशीत होता तो आता वृश्चिक राशीमध्ये एंटर होईल. बुध मार्गीच असणार आहे कारण तो 30 तारखेला मार्गी झालेला आहे, पण आता तो वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे आपले जे विचार आहेत ते खूप फोकस्ड असतील, इंट्युटिव्ह असतील, इंटेन्स असतील, थोडं आपण असे ज्याला रिसर्च ओरिएंटेड असतील आपले. आपलं मन खूप खोलवर जाईल प्रत्येक विषयाच्या. त्यामुळे मग त्या रिलेटेड काही सत्य असतील किंवा सायकोलॉजीचा अभ्यास असेल, इंट्युशन असेल किंवा इमोशनल अंडरस्टँडिंग असेल, तर ह्या सगळ्यामध्ये आपलं मन खूप खोलवर जाईल. त्यामुळे जेव्हा बुध वृश्चिकेत जातो तो काळ थेरपीसाठी किंवा एखाद्या रिसर्च वर्कसाठी किंवा खूप खोलवरचे प्रश्न विचारण्यासाठी, सोडवण्यासाठी हा काळ खूप चांगला असू शकतो. 7 डिसेंबरला मंगळ जो इतके दिवस वृश्चिक राशीत होता तो मात्र आता धनु राशीत जाणार आहे. धनुरास ही खूप एक्सप्लोअर करणारी रास आहे. ती आपली धार्मिक असतील किंवा ओव्हरऑलच आपली बिलीफ सिस्टीम, व्हॅल्यूज जे आहेत ते दाखवणारी रास आहे. त्याला फ्रीडम आवडतं त्या राशीला, म्हणजे इंडिपेंडन्स आवडतो. आणि मार्स जो आहे तो आपल्याला माहिती आहे की तो खूप मोटिवेशन देतो, ॲक्शनचा प्लॅनेट आहे, बोल्ड असतो, करेज देतो आपल्याला, ॲडव्हेंचरस आहे. दोन्ही म्हणजे धनुरास आणि मंगळ हे दोन्ही ॲडव्हेंचरस आहेत. आणि मंगळसुद्धा सत्य सांगायला घाबरत नाही आणि धनुराशीलाही सत्य आवडत असतं. त्यामुळे त्या दिवसानंतर आपल्याला एक असा खूप एनर्जी येईल, बर्स्ट ऑफ एन्थुझियाझम ज्याला म्हणतो ना, ते येईल. त्यामुळे हा काळ म्हणजे जेव्हा मंगळ धनुराशीत जाईल तो काळ काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी खूप चांगला आहे. किंवा जे काही आपलं एखादं काम अडून पडलं असेल, पेंडिंग असेल, म्हणजे तिथंच म्हणजे स्टॅग्नेशन ज्याला म्हणतो ना तसं असेल, तर ते पण ब्रेक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. आपण नवीन सुरुवात करू शकतो. आणि मग ही एनर्जी आपण कशी आपल्या फायद्यासाठी चांगली वापरू शकतो, तर काहीतरी धाडसाने नवीन सुरुवात करू शकतो एखाद्या गोष्टीची. नंतर आपण ट्रॅव्हलसाठी ही खूप चांगली, प्रवास करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट एक्सप्लोअर करण्यासाठी खूप चांगली एनर्जी आहे. नवीन म्हणजे ठिकाणं, नवीन एन्व्हायरमेंट सगळं एक्सप्लोअर करू शकतो आपण. आपण एखादी अशी रिस्क पण घेऊ शकतो की जी आपल्याला भविष्याच्या दिशेने चांगली मदत करणार आहे. थोडी रिस्क घ्यायला या काळात अगदी हरकत नाहीये. नंतर एक्सरसाइज, कारण हे दोन्ही खूप एनर्जी म्हणजे बर्स्ट ऑफ एनर्जी आपल्याकडे, त्यामुळे एक्सरसाइजसाठी हा काळ खूप चांगला आहे. मंगळही अग्नितत्वाचा आहे आणि धनुरास पण अग्नितत्वाची आहे. त्यामुळे हे जे काही फायर एनर्जी आहे ती रिलीज करण्यासाठी एक्सरसाइज सारखा चांगला मार्ग नाही. त्यामुळे एक्सरसाइजसाठी खूप चांगलं आहे. नंतर प्रेशरच्या अंडर काम करण्यापेक्षा इन्स्पिरेशन फॉलो करायला पाहिजे. आपल्याला काय इन्स्पायर करतंय त्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे. 10 डिसेंबरला वृश्चिकेतला बुध हा वृषभेतल्या युरानसला अपोज करणार आहे. टाईट अपोजिशन असणार आहे. हा थोडा अवघड आस्पेक्ट आहे. आता आपण समजून घेऊ हा आस्पेक्ट काय आहे. तर नेशन लेवलला, मंडेन लेवलला ह्याचा काय परिणाम होणार आहेत, म्हणजे आजूबाजूला आपल्या ओव्हरऑल जगामध्ये याचे काय परिणाम होणार आहेत. तर काहीतरी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जी आहे ती लीक होऊ शकते. काही स्कॅन्डल्स अचानक समोर येऊ शकतात किंवा अचानक काहीतरी अशा सडन बातम्या येतील, इन्व्हेस्टिगेटिव्ह सडन धक्कादायक बातम्या समोर येतील. काही सत्य अचानकपणे अनएक्सपेक्टेडली समोर येऊ शकतात. आणि हे सगळं कुणाच्या रिलेटेड घडेल तर आपल्या गव्हर्नमेंट, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे बँका, आपल्या हेल्थ डेटा जो काही आहे तो, किंवा काही कॉर्पोरेट सिक्रेट्स पण बाहेर येऊ शकतात. आणि ही सगळे जे काही सिक्रेट्स आहेत ते आपल्या पर्सनल लेवलला पण असे बाहेर येऊ शकतात, आपल्या फायनान्सेस किंवा आपल्या व्हॅल्यूज वगैरे सगळ्या रिलेटेड. आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, तर थोडंसं टेक्नॉलॉजिकली डिस्रप्शन, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी इश्यूज येऊ शकतात जे आपण वापरतोय ते. सायबर इव्हेंट्स होऊ शकतात, डिजिटल फ्रॉड्स काही समोर येऊ शकतात. आणि जे मेजर प्लॅटफॉर्म्स आहेत आपण वापरतो टेक्नॉलॉजीचे, त्याच्यामध्ये काही ग्लिचेस येऊ शकतात. कारण मर्क्युरी आणि युरानस हे दोन्हीही नेटवर्किंग, कनेक्शन आणि टेक्नॉलॉजी ह्या रिलेटेड प्लॅनेट आहेत. ते जेव्हा अपोज करतात एकमेकांना तेव्हा ह्या रिलेटेड काहीतरी ग्लिचेस येऊ शकतात.
अजून प्रवासामध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये म्हणजे रोड, ट्रेन, एअर सगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टमध्ये काही डिलेज किंवा इश्यूज असू शकतात. आणि जो प्रवास आहे लॉंग ड्युरेशनचा असेल किंवा शॉर्ट ड्युरेशन म्हणजे परदेशी प्रवास असेल किंवा आपल्या देशातला प्रवास असेल, ह्या सगळ्यामध्ये पण हे डिलेज आणि इश्यूज येऊ शकतात. कम्युनिकेशनमध्ये पण काही इश्यूज येऊ शकतात, डिलेज होऊ शकतो. म्हणजे ह्या रिलेटेड म्हणजे ट्रान्सपोर्ट, प्रवास आणि कम्युनिकेशन ह्याच्या रिलेटेड काहीतरी मिसहॅप किंवा सडन चेंजेस इन शेड्यूल्स असं होऊ शकतं. हे जे काही अपोजिशन तयार झालंय त्याच्यामुळे खूप अचानक लोकांची मतं तयार होतील किंवा एक ज्याला आपण म्हणतो ना की लोकांच्या रिॲक्शन्स, मास रिॲक्शन्स, सडन ओपिनियन्स आणि अनप्रेडिक्टेबल सोशल बिहेवियर ज्याला म्हणतो, म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया अचानक येतील कशाच्या तरी बाबतीत आणि अशा त्या तीव्र प्रतिक्रिया येऊ शकतात लोकांच्या. कारण वृश्चिक रास जी आहे ती खूप इमोशनली तीव्र म्हणजे भावनिकरित्या तीव्र करणारी रास आहे. आणि युरानस जो आहे तो कलेक्टिव्हली शॉक देणारा प्लॅनेट आहे. त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया खूप इमोशनल असू शकतात. भावनेचा अतिरेक होऊन लोक प्रतिक्रिया देऊ शकतात. मग त्या रिलेटेड आपण काही इंटेन्स वादविवाद सोशल मीडियावर होऊ शकतात. नंतर लोकांच्या तीव्र संताप आपण बघू शकतो किंवा भावनेचा अतिरेक पण बघू शकतो. काही शॉकिंग स्टेटमेंट्स काही पब्लिक फिगर्स जे आहेत, नेते असतील, अभिनेते असतील किंवा अजून जे कोणी पब्लिक फिगर्स आहेत त्यांच्याकडनं काहीतरी शॉकिंग स्टेटमेंट्स येऊ शकतात. पण त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टी अशा घडू शकतात की रिसर्च आणि मेडिसिनमध्ये ब्रेकथ्रूज मिळतील, काही मार्ग चांगले सापडतील नवीन. त्यामुळे सगळंच काही वाईट होणार नाहीये. कारण वृश्चिक रास जी आहे ती मेडिसिन, हिलिंग आणि रिसर्चची रास आहे. त्यामुळे त्या रिलेटेड काहीतरी चांगलं घडू शकतं. आणि युरानस हा इनोव्हेशन करणारा प्लॅनेट आहे. त्यामुळे सायंटिफिक डिस्कव्हरीज पण होऊ शकतात. सायकोलॉजिकल रिसर्चमध्ये पण काही ब्रेकथ्रूज येऊ शकतात. नंतर मेडिसिनमध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी येऊ शकते आणि ओव्हरऑलच एक प्रोग्रेस होईल हेल्थ रिलेटेड फील्ड्समध्ये. अनएक्सपेक्टेड वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानामध्ये सडनली काहीतरी बदल होतोय असंही अनुभवायला मिळेल. शेतीविषयक किंवा अन्न प्रक्रियाविषयक काहीतरी अचानक न्यूज येऊ शकतात. आणि स्मॉल अर्थक्वेक्स, ट्रेमर्स असे काही जिओलॉजिकल इव्हेंट्स पण होऊ शकतात. होईलच असं नाहीये, पण युरानस आहे तो त्याची काही खात्री देता येत नाही. त्यामुळे ह्या दरम्यान आपण कशी काळजी घेऊ शकतो स्वतःची, इतरांची आणि आपल्या ओव्हरऑल भावनिक आरोग्याची, तर थोडं फ्लेक्झिबल राहूयात आपण. जे काही घडेल ते, कारण आपला प्रवास करत असू किंवा कम्युनिकेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, तिथं काहीतरी आपल्याला सडनली घडून त्याला मनस्ताप होऊ शकतो. तर त्या रिलेटेड आपण थोडंसं फ्लेक्झिबिलिटी दाखवूयात. नंतर बॅकअप घ्यायला लागेल डेटा किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सांगणार आहोत, बोलणार आहोत ती डबल चेक करूयात. नंतर इम्पल्सिव्हली म्हणजे भावनेच्या अतिरेक करून काहीही रिॲक्ट न करणं, कारण काहीतरी सडन न्यूज येऊ शकतात. त्यामुळे त्या न्यूजला काही रिॲक्ट न करणं सोशल मीडियावर. तर ज्या कधी असं होतं की मर्क्युरी आणि युरानस जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप नवीन आयडियाज म्हणजे लाईट बल्ब मोमेंट्स आपल्याला अनुभवायला मिळतात. तर अशा ज्या काही आयडिया आपल्याला येणार आहेत त्या आपण पटकन लिहून काढल्या पाहिजेत. मग ते आर्टिस्टिक असेल, सायंटिफिक असेल, आपल्या रोजच्या कामाच्या असतील, काहीही असेल, पण अशा लाईट बल्ब मोमेंट त्यावेळेस येऊ शकतात. ते बरोबर बुध हा शनीला आणि गुरुला चांगल्या प्रकारे अस्पेक्ट करतोय. त्यामुळे केओटिक वाटलं, काही गोंधळ वाटला तरी त्याच्यातनं एक ब्रेकथ्रू मार्ग दिसणार आहे आपल्याला. आणि हे कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला जे काही सरप्राइजेस मिळणार आहेत त्यातून आपल्याला एक क्लॅरिटी मिळेल, त्यातून आपली प्रगती होईल आणि एक मॅच्युअर डिसिजन आपण घेऊ. त्याच दिवशी म्हणजे 10 तारखेलाच वृश्चिकेतला शुक्र जो आहे तो राहू जो आता कुंभ राशीत आहे त्याला स्क्वेअर करणार आहे. पुन्हा एकदा हे टेन्शन आहे, कारण ते टेन्शन असणार आहे आपली इमोशनल अटॅचमेंट, आपण भावनिकरित्या जिथं गुंतलो आहोत ते, आणि आपल्याला जो पुढे भविष्याचा जो मार्ग आहे तो, या दोन्हीमधलं ते ताणतणाव असणार आहेत. मग याच्यामुळे आपल्याला असे काही कार्मिक विधिलिखित टर्निंग पॉइंट्स म्हणजे वळणं येणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये. ती असणार आहेत आपल्या नातेसंबंधांमध्ये, आपल्या फायनान्सेसमध्ये आणि आपली जी काही वैयक्तिक मूल्य आहेत त्या रिलेटेड हे सगळे टर्निंग पॉइंट्स असणार आहेत. त्यामुळे
थोडं इमोशनली इन्सिक्युअर वाटेल, आपण एखाद्या व्यक्तीला गमावणार तर नाही ना अशी भीती वाटेल. मग आपल्या त्या दरम्यान आपली मूल्य खूप बदलतील, आपल्या व्हॅल्यूज खूप बदलतील. म्हणजे आपले जी काही मतं आहेत प्रेमाबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल किंवा भावनिक मर्यादांबद्दल किंवा इवन फायनान्शियल गोष्टींबद्दल, प्रायोरिटीज, फायनान्शियल प्रायोरिटीज, या सगळ्याबद्दलची मूल्य आपली बदलणार आहेत. आपण काही फायनान्शियल डिसिजन्स काहीतरी प्रेशरच्या अंडर घेऊ शकू आणि ते प्रेशर कार्मिक असेल. म्हणजे काहीतरी विधिलिखित गोष्ट घडेल, त्याचं प्रेशर येईल आणि त्यामुळे आपल्याला ते डिसिजन्स घ्यायला लागतील. हे जे काही डिसिजन्स आपण घेणार आहोत ते आपले शेअर्ड मनी, म्हणजे दुसऱ्यांबरोबर आपण जे पैसे शेअर करतो ते, नंतर आपले फायनान्सेस रिथिंक करण्यासाठी, नंतर प्रायोरिटीज ठरवण्यासाठी, किंवा कधी कधी अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस पण, खर्च पण होऊ शकतात. तर हे सगळे डिसिजन्स जे आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींच्या रिलेटेड असणार आहेत. ह्या दरम्यान कशी काळजी घेऊ शकतो स्वतःची, तर जे काही कार्मिक रिलेशनशिप पॅटर्न आहेत, नात्यांमधले जे काही पॅटर्न आपण पुन्हा पुन्हा अट्रॅक्ट करतोय, तर ते रिलीज करायच्या दृष्टीने आपण काहीतरी करू शकतो. संबंध जे काही आहेत, प्रेमाची जी नाती आहेत, त्या रिलेटेड जे डिसिजन आहेत ते जे काही विधिलिखित आहेत त्या प्रकारे घेऊ शकता किंवा ते तसे होऊ देत. तुमच्या भावनिक गरजांबद्दल प्रामाणिक राहा, त्या व्यक्त करा प्रामाणिकपणे, आणि एखाद्या नात्याला चिकटून राहू नका. क्लिंगिंग नाही करायचंय आपल्याला, तर ऑथेंटिसिटी, प्रामाणिकपणा हवा आहे त्याच्यामध्ये. आपली मूल्य आणि आपल्या अटॅचमेंट ह्या रिइव्हॅल्युएट करायला पाहिजे आहेत. पुन्हा त्याच्यावर एकदा विचार करायला पाहिजे की हे मला मदत करतायत का नाही करतायत, मी किती गोष्टींशी अटॅच आहेत, कुणाकुणाशी अटॅच आहे. तर आता त्याच दिवशी म्हणजे 10 तारखेला वृश्चिकेतला बुध जो आहे तो मकर राशीतल्या प्लुटोला सेक्स्टाईल म्हणजे 60 डिग्रीचा कोन करणार आहे. चांगला अस्पेक्ट आहे, हे खूप हार्मोनियस अस्पेक्ट असतो. हा जो काही सेक्स्टाईल अस्पेक्ट आहे तो अशा प्रकारे सत्य बाहेर आणेल ज्याच्यामध्ये काही ड्रामा होणार नाही, काही उगाचच अतिरेक होणार नाही किंवा इमोशन भावनिकरित्या तीव्र करणार नाही, पण सॉफ्टली पण तो सत्य बाहेर आणणारा हा आस्पेक्ट आहे. मग ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर खूप अशी सखोल चर्चा, संवाद होऊ शकतात, डीप कॉन्व्हर्सेशन्स होऊ शकतात. जे काही लपलेले गोष्टी आहेत, हिडन मॅटर्स आहेत, त्याच्याविषयी क्लॅरिटी येऊ शकते. काही सायकोलॉजिकल इन्साइट्स मिळू शकतात आपल्याला, आणि एखाद्या प्रॉब्लेमचं जे काही रूट कॉज आहेत ते आपल्याला तिथं समजून येऊ शकतं. या दरम्यान वरवर जे घडतंय त्याच्या खाली काय होतंय ते आपल्याला तो दाखवून देण्यासाठी मदत करणार आहे. कम्युनिकेशन खूप हिलिंग असेल, म्हणजे आपल्याला खूप बरं वाटेल एकमेकांशी बोलून, संवाद किंवा खूप महत्त्वाची जी काही चर्चा असेल, कॉन्व्हर्सेशन असेल ते आपण करू शकतो. की हा रिसर्चसाठी, थेरपीसाठी खूप चांगला काळ असणार आहे. आपण स्वतःला समजून घेण्यासाठी, खोलवर समजून घेण्यासाठी पण हा काळ चांगला आहे. तर असा हा डिसेंबरचा सेगमेंट 1 आपल्याला बरंच काही अनुभव देऊन जाणार आहे. एक नवीन मॅच्युरिटी घेऊन डिसेंबरच्या सेकंड हाफमध्ये एंटर करणार आहोत, जो खूप ऑप्टिमिस्टिक असेल, कारण आपण धनु राशीच्या सीझनमध्ये जाणार आहोत, ज्याला आपण सॅजिटेरियस सीझन म्हणतो. जर का तुम्हाला ही माहिती आवडत असेल, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडत असतील, तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि ज्यांना ह्या विषयाची आवड आहे त्यांच्याबरोबर हे सगळं शेअर करा व्हिडिओज, म्हणजे मग जास्तीत जास्त लोक आपल्याबरोबर येतील. काही सजेशन्स असतील, काही समजून घ्यायचं असेल डीपमध्ये, तर त्याही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच.